भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच्या बंदिवासात असलेल्या सगळ्या राजे लोकांना सोडून टाकलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरासंधाच्या नाशानंतर इंद्रप्रस्थाला आले. इंद्रप्रस्थाला आल्याच्या नंतर धर्मराजाच्या राजस्व यज्ञाची सगळी तयारी भगवंतांनी करून घेतली. सगळी कामं देवानी वाटून दिली. धर्मराजाला सांगितलं तुम्ही यजमान. भीमाला सांगितलं पंक्तीत आग्रहानं जेव घालायचं काम तुझ्याकडं, कारण जेवायला तुला भरपूर लागतं ना. कर्णाला सांगितलं तुझ्याकडं दान द्यायचं काम. दुर्योधनाला सांगितलं तुझ्याकडं कोषाध्यक्ष पदवी. सगळे पांडव म्हणायला लागले याला कोषाध्यक्ष, आमचा वैरी, याला कोषाध्यक्ष केल्याच्या नंतर आमचा खजिना रिकामा करेल ना. देवाने सांगितलं मी सांगतो ते ऐका. एकांतात सांगितलं मागून धर्मराजाला, याच्या हातात मत्स्यचिन्ह आहे आणि मत्स्यचिन्ह असलं की यानं खर्च करावा, त्याच्या दुप्पट जमा होतं. तुमच्या मत्सरानं हा खर्च करत राहील, खर्च झाला की नाव तुमचं होईल आणि याच्या मत्स्यचिन्हाचा परिणाम म्हणून खजिना पुन्हा भरूनच राहील. म्हणले कमी पडणार नाही, नाव लौकिक होईल आणि हा चुरमुरत राहील. त्याला केलं कोषाध्यक्ष. सगळी कामं वाटून देताना धर्मराजाने श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं देवा सगळ्याला देतात कामं, तुम्ही काही? देवाने सांगितलं महत्वाचं काम माझ्याकडेच आहे. काय करणार आहात? आलेल्या अतिथींचे पाय धुणं, सगळ्याची जेवणं झाली की पत्राळी उष्टपत्राळी उचलून टाकायचं काम मी माझ्याकडे घेतलेलं आहे. राजसुयज्ञ युधिष्ठिर कीना तामे जूठ उठाई, सबसे उंची प्रेम सगाई. धर्मराजाने राजसूय यज्ञ केला तेव्हा भगवंताने त्याच्यात उष्टपत्रावळी उचलून टाकायचं काम केलं. यज्ञ संपला. यज्ञाच्या नंतर यज्ञ करता आलेल्या सगळ्या अतिथींचं पूजन करून सर्वांना हेरउपचार करून पाठवायचं होतं. कोणाची पहिली पूजा करावी कोणाला काही सुचेना. सहदेवानं सांगितलं श्रीकृष्णाची करा. भीष्माचार्याने अनुमोदन दिलं. शिशुपाल उठून सभेमध्ये बोलायला लागला, कशाला म्हणलं कृष्णाची पूजा काय म्हणून करता? शतधा दुर्वाक्य शब्दे निस्ते जिलासी. देवाला 100 अपशब्द जेव्हा तो बोलला भगवंताने सुदर्शन प्रेरित केलं. शिशुपालाचा नाश केला. त्याच्या शरीरातून दिव्य ज्योत निघाली, भगवंताच्या शरीरात प्रविष्ट झाली. राजसूय यज्ञाची समाप्ती झाली. देवाचं अग्रपूजन झालं. राजसूय यज्ञ संपला. काही काळपर्यंत दुर्योधन वगैरे कौरव तिथे राहिले होते. एका दिवशी तो दुर्योधन मयसभा बघत असताना एका हौदात पडला, त्याचा अपमान झाला. द्रौपदी वगैरे स्त्रिया हसल्या. भगवंताने त्यांना जास्तच हसायची प्रेरणा दिली. त्याच्यातून मत्सर वाढला. भारतीय युद्धाचं बीज पेरलं गेलं. मग शिशुपालाचा एक मित्र होता शाल्व नावाचा मायावी राजा, त्यानं भगवंतावर आक्रमण केलं. परमात्म्याने त्याचा नाश केला. दंतवक्त्र विदुरथाच्या उद्धाराची कथा त्याच्या पुढे आपल्याला पाहायला सापडते. मग असं सगळं चरित्र देवाचं चालू असताना कोणाच्याही अंतःकरणाला सहज शंका येते, देवाला सगळे शत्रूच होते का, कोणी मित्र नाही का? राजा परीक्षितीला तसा संशय आला आणि मग शुकाचार्याने त्याला सांगायला लागली, कथा सांगायला सुरुवात केली. ती सुदाम्याची कथा. कृष्णस्य आसीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. एक श्रीकृष्ण परमात्म्याचा सखा होता, ब्राह्मण होता, ब्रह्मवित्ता होता, विरक्त होता, सच्छ्रद्ध होता. सुदाम्याचा अगदी ब्रह्मचर्यापासूनचा 5 घरी भिक्षा मागण्याचा नियम होता. लग्नानंतरही सुदाम्यानं सांगून टाकलं बायकोला, म्हणे 5 घराच्या वर आपल्याला भिक्षा मागता येत नाही. 5 घरातल्या भिक्षेत आपली उपजीविका. दोघा नवरा बायकोचं कसं तरी पोट भरलं, पण मुलं बाळ झाल्यानंतर उपासमार व्हायला लागली. श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये सदा सर्व काळ सुदामा घडलेला असायचा. अखंड भगवत भजन, दुसरा विचार सुदाम्याच्या अंतःकरणाला नाही. अशा अवस्थेमध्ये 4-8 दिवस पर्यंत घरामध्ये खायला अन्नाचा कण नव्हता. मुलं जेव्हा अन्न वाचून ग्लानीत पडली, मरतील अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा सुदाम्याच्या बायकोनं, भार्येचं नाव सुशीला होतं, खरीच सुशीला होती, कधीच नवऱ्याला इतकी विपत्ती असताना टाकून बोलत नव्हती. शास्त्राने सांगितलं विपत्ती काले गृहिणी परीक्षा. बायकोची परीक्षा करी वाईट परिस्थितीत. सुदाम्याची भार्या सुदाम्याला कधीच टाकून बोलत नव्हते. एका दिवशी सुदाम्याच्या जवळ येऊन बसून त्यानं सांगितलं, आणि असं असं आहे हो, एकदा जाऊन येता का द्वारकेला? कशाला? श्रीकृष्ण परमात्मा तुमचे मित्र म्हणताना. हो, घरामध्ये मुलांचं अन्न वाचून प्राण चाललाय हो. मी माझ्याकरता किंवा तुमच्याकरता सांगत नाही, पण मुलांना काहीतरी खायला मिळालं पाहिजे हो. जाऊन या, जाऊन या, एकदा श्रीकृष्णाकडे जाऊन या. सुदाम्याने सांगितलं जाणार नाही. का? निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास अशी माझी वृत्ती आहे म्हणलं.
देवाला काहीतरी भक्तीच्या बदल्यात मागावं ही आमची वृत्ती नाही. सुदाम्याच्या भार्याने त्याला सांगितलं, मागू नका म्हणे, तुम्ही नुसते जरी जाऊन आला तरी देवाला तुमचं दैन्य कळेल, परमात्मा काहीतरी देतील आणि त्याच्यातून आपलं हे दैन्य भागलं, दारिद्र्य जर गेलं तर पोरांची व्यवस्था होईल, जाऊन या जाऊन या. अनेक वेळेला तिनं जायला सांगितलं. सुदाम्याला जायची इच्छा नसताना सुदाम्याने एका दिवशी विचार केला की म्हणे हिला नाही नाही म्हणून भजनाचा वेळ कमी करण्यापेक्षा हिनंच मला जा म्हणू नये अशी काहीतरी व्यवस्था करतो म्हणे. सुदाम्याने सांगितलं, जातो देवाच्या भेटीला, पण देवाच्या भेटीला जाताना रिकामी हाताने जाता येत नाही, काहीतरी आणून दे मग जातो. सुदाम्याला माहित होतं घरात काही नाही, हे देऊ शकत नाही, दिल्याशिवाय जायचं नाही म्हणल्यावर जा म्हणणार नाही. पण सुदाम्याच्या भार्याने विचार केला, काहीतरी करीन, भिक्षा मागीन, आणीन काहीतरी, नवऱ्याला देईन, जायला लावीन. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, एका श्रीमंताच्या दारासमोर गेली. ती बाई पोहे पाकडत बसले होते. सुदाम्याच्या भार्यानं काहीतरी मागणी केल्याबरोबर तिनं सांगितलं, घे म्हणे हे आज, पण असं दरिद्र्यानं सकाळी उठून आम्हाला तोंड दाखवायला येऊ नये म्हणे. तो पोह्याचा चुरा घेतला, घरी आणला, पाटावर मांडला, तुकडे तुकडे धड तुकडे थोडेसे बाजूला काढले, एक पुरचुंडी बांधली, सुदाम्याला दिली. सुदाम्याला सांगितलं की जा श्रीकृष्ण प्रभूला हे समर्पण करा, या म्हणे काय देव देतील ते घेऊन या. असं म्हणून सुदाम्याच्या बायकोनं सुदाम्याला पाठवल्यावर सुदामा निघाले. अखंड भगवत चिंतन करत 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 सुदामा द्वारकेला प्राप्त झाले. द्वारकेला आल्याच्या नंतर सुदाम्यानं पाहिलं, सोन्याचं नगर, केवढं वैभव आहे म्हणे माझ्या प्रभूचं इथं. 8 सुरक्षा चक्र होते म्हणे द्वारकेच्या भोवताली. एकाही सुरक्षा अधिकाऱ्यानं सुदाम्याला अडवलं नाही. काय योग्यता असेल विचार करा. सुरक्षेची कडक व्यवस्था आहे, मुंगीही आज जाऊ शकत नाही परवानगी वाचून. आणि सुदाम्यासारखा ब्राह्मण गेल्याच्या नंतर ते अधिकारी सुदाम्याला पाहिल्याबरोबर ओळखू शकतात की हा साधू आहे, याच्याजवळ काही नाही, याच्यापासून द्वारकेला काही अपाय नाही. आत्ताचे सुरक्षा अधिकारी नेमके साधूलाच तपासतात, चोराला सोडून देतात. सुदामा आतात 8 चक्र ओलांडून आत रे द्वारकेमध्ये चौकशी करायला लागले. माझ्या कृष्णाचं घर कोणतं, माझा कृष्ण कुठं राहतो. आणि श्रीकृष्णाच्या या भक्ताकडे पाहिल्यानंतर सगळे असे नखशिखांत बघायचे आणि म्हणायचे, अरे द्वारकेच्या राजाबद्दल चौकशी करतोय हा, अंगावर याच्या धोतर धड नाही आणि म्हणतो काय माझ्या कृष्णाचं घर. अरे तरीची भाषा. पण श्रीकृष्ण प्रभूचे भक्त कसेही असू शकतात असं लक्षात आल्याबरोबर सगळे म्हणायचे, महाराज असं जा, सरळ जा, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, तिथं श्रीकृष्ण प्रभूचं घर मिळेल. रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये परमात्मा आहेत. सुदामा चौकशी करत करत रुक्मिणीच्या मंदिरासमोर येऊन उभे राहिले. द्वारपाळानं अडवलं. द्वारपाळाला सुदामेने सांगितलं, आज जाऊन सांगा एक सुदामा नावाचा देवाचा बालमित्र आलाय, असं देवाला सांगा, मग भगवान जर आत यायला सांगतील तर मी आत येतो म्हणेन. सुदामेच्या निरोपानुसार द्वारपाळाने आज जाऊन भगवंताच्या समोर उभं राहून देवाला नमस्कार केल्याबरोबर देवाने विचारलं, काय रे बाबा, एक ब्राह्मण आलाय म्हणे, कसा आहे. शीस पगा न झगा तनपे प्रभू जाने को आही बसे के ही गामा. त्याच्या डोक्यावर पगडी नाही, अंगावर अंगरखा नाही, कुठं राहतो सांगितलं नाही, कुठून आला सांगितलं नाही, कोणत्या गावात राहतो बोलला नाही. अत्यंत दरिद्री आहे. धोती फटीसी लटी दुपट्टी अरुपाय उपान हकी नाही सामा. धोतर फाटून गेलंय, लक्तर झालेलं उपरण आहे, पायामध्ये जोडे सुद्धा धड नाहीत, अत्यंत दुर्बल आहे, अत्यंत दुर्बल आहे. काय करतो. पूछत दीन दयाल को धाम. श्रीकृष्ण प्रभूचं घर कोणतं म्हणून विचारच सुटलाय. काही नाव सांगितलं का रे. बतावत अपनो नाम सुदामा. आपलं नाव त्यानं सुदामा सांगितलं. असं म्हणल्याबरोबर देवाने सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर 20 संचारल्यासारखे प्रभू आसनावरून उठून उभे राहिले. धावत धावत दरवाजाकडे निघाले. परमात्मा धावत धावत निघालेत. माझा सुदामा आला, माझा सुदामा आला म्हणल्याबरोबर सगळे देवाचे मंत्री, सगळ्या देवाच्या राण्या, सगळी देवाची मुलं, प्रभूचा कोणी मित्र आला, सखा आला, सुदामा आला, देव नाव सुदामा सुदामा घेत घेत दरवाजाकडे निघालेत. असं म्हणून भगवंताच्या बरोबर सगळे धावत आले. दारात येऊन भगवंताने सुदाम्याला दृढ आलिंगन दिलं. सुदाम्याची भगवंताची गळाभेट झाली. सुदाम्याला धरून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चला सुदामा म्हणून आपल्या घरामध्ये आणलं. सुदाम्याला धरून भगवंताने आणलं, पलंगावर बसवलं. सुदाम्याचे चरण धुवाय करता म्हणून रुक्मिणी मातेला पाणी परत आणायला सांगितले, पण सुदाम्याची दीनदशा पाहून देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवाच्या त्या नेत्रोदकानेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम्याचे चरण धुवून काढले. केवढं भाग्य सुदाम्याचं विचार करा.
कर्दम ऋषींनी केलेल्या तपश्चर्येवरून 10,000 वर्षाच्या तपश्चर्येनंतर भगवान कर्दमाला जे भेटायला गेले ते बिंदू सरोवरात देवाच्या आनंदाश्रूचे 2 थेंब पडले आणि सुदाम्याच्या चरणावर मात्र सुदाम्याचे चरण धुवून काढता येतील एवढे अश्रूचे थेंब पडले. कर्दमापेक्षा सुदाम्याची तपस्या मोठी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम्याचे चरण धरले, सुदाम्याला नवी वस्त्र दिली, सुदाम्याला गंध लावला. गंध लावण्याच्या निमित्तानं भगवंताने सुदाम्याच्या नशिबातली अक्षर बदलून टाकले. श्री क्ष य लिहिलं होतं त्याच्या नशिबात, देवाने उलट केलं. यक्षश्री, कुबेराकडे असलेली संपत्ती तुला देतो म्हणे. सुदाम्याला फुलाच्या माळा घातल्या. आगमनानं सुदाम्याच्या आनंदी झालेल्या देवाने द्वारकेत दिवाळी साजरी केली. सुदाम्याला निवांत भगवान बोलत बसले. सगळ्या राण्यांना नमस्कार करायला सांगितला. रुक्मिणीने नमस्कार केल्याबरोबर सुदाम्याने विचारलं, देव कोण आहे? बायको म्हणे माझी. सौभाग्यवती भव, सुदाम्याने आशीर्वाद दिला. सत्यभामेला सांगितलं, तू पाया पड ग. पाया कोण देवा? बायकोचं म्हणे. सौभाग्यवती भव. जांबवतीला सांगितलं, तू ग. कोण देवा? बायकोचं म्हणे. सौभाग्यवती भव. कालिंदी ये ग. कोण देवा? बायकोचं. देवा किती बायका? देवाने सांगितले बारी आपलीच आहे म्हणली सगळी. 16,108 राण्या रांगेने यायच्या म्हणजे बारी होणार नाही का? सगळ्या बायकाच आहेत. सुदाम्याला देवानं सांगितलं, देवा गप्प बसा सुदामा, आशीर्वाद देत बसू नका. सौभाग्यवती भव म्हणून 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 तुमचा प्राण जाईल म्हणले. गप्प बसा, तुम्ही आशीर्वाद दिला नाही तरी काही बिघडत नाही म्हणले. मी काय मरत नाहीत, ह्या काही विधवा होत नाहीत म्हणले. देऊ नका म्हणले आशीर्वाद, शांत राहा. सुदाम्याचं सगळ्या राण्यांनी दर्शन घेतलं आणि मग निवांत भगवान जेव्हा सुदाम्याशी बोलत बसले, सुदाम्याला देवाने विचारलं, सुदामा तुमचं कसं चाललंय? चांगलं चाललंय म्हणे देवा. आनंद आनंद आहे देवा. सुदाम्या आपण गुरुकुळामध्ये होतो, लक्षात आहे तुमच्या? लक्षात आहे देवा. आपण एका दिवशी लाकडं आणायला गेलो होतो, रात्री पाऊस पडला, आपली चुकामुक झाली, आपण रानामध्ये एकमेकाला ओरडत ओरडत रात्रभर विचारत होतो, चौकशी करत होतो. सगळं लक्षात आहे का सुदामा? सुदामा एकदम ढसढसा रडायला लागले आणि सुदामा म्हणतात, देवा अनंत कोटी ब्रह्मांडाच्या धन्याला माझ्यासारख्या एका सामान्य मनुष्याबरोबर असलेली मैत्री लक्षात राहते, हे नवल आहे देवा. तुमच्या सोबत मी खेळलो बागडलो हे माझ्या लक्षात राहील, नवल नाही. मला तुम्ही एकटेच आहात, तुम्हाला माझ्यासारखे लाखो आहेत देवा, पण तुम्ही लक्षात ठेवता, नवल आहे. कृपा आहे आमच्यावर म्हणे. सुदामा शांत बसले. भगवंतांनी चौकशी केली. सुदामा लग्न झालं का? झालं म्हणे देवा. बायको आहे म्हणे. मुलं आहेत देवा. सगळं बरं, आनंदात आहे देवा. दारिद्र्य बोललेच नाहीत सुदामा. आनंद आहे देवा. बायको आहे. बर, तुमची बायको नाव काय? सुशीला. चांगली आहे का? चांगली आहे. बर, तुमच्या बायकोला तुम्ही इकडे आले ना माहित आहे का? माहित आहे म्हणे. माझी तुमची मैत्री तिला माहिती आहे. माझ्याबद्दल तिच्या मनात चांगली भावना, अगदी चांगली भावना आहे. मग इथं तुम्ही येत आहे तिला माहिती होतं? माहिती होतं. तिनंच पाठवलं म्हणून आलो देवा. मग देवा तुम्हाला, सुदाम्याला देव बोलायला लागले, सुदामा तुम्हाला बायको आहे, ती चांगली आहे, तिच्या अंतःकरणात माझ्याविषयी सद्भावना आहे, तुम्ही माझ्या भेटीला निघाला आहे तिला माहीत आहे. एवढा असताना आमच्या वहिनीनं माझ्याकरता खायला काही दिलं नाही सोबत तुमच्या? देवाचं हे सगळं वैभव पाहून दिपून गेलेले सुदामा बगलीतले पुरचुंडी लपवायला जेव्हा लागले तेव्हा भगवंतानी पुरचुंडीला हात घातला आणि हातात पोहे आले. पोहे आल्याबरोबर देवाने एक फका मारला. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीचे, सुदाम्याचे मुठभर पोहे आवडीने मटामट खाय, सखा दीनवत्सल श्री पंढरीराय. एक फका मारला, दुसरा फका घेऊन खाणार. रुक्मिणीने हात धरला आणि देवाला विचारलं, म्हणले देवा आम्हाला देत नाही का म्हणे भक्ताचा प्रसाद? देवाने मूठ देऊन टाकली. सांगितलं सगळ्या जणी वाटून खा. का प्रसाद मागितला? त्याचा प्रसाद मागण्याची भावना नव्हती. रुक्मिणीच्या मनात भय होतं, एक मूठभर पोहे खाल्लेत म्हणजे त्याला ऐश्वर्य दिलंच आहे, दुसरा फका खाल्ला की आम्हाला त्याच्या घरी सेवेला पाठवणार आहे, ताप नको म्हणून सांगितलं प्रसाद इकडं आणा.
सुदाम्याचे पोहे घेतले देवाने, त्याला ऐश्वर्य दिलं, पण सुदाम्याला भगवान बोलले नाहीत. 1-2 दिवस सुदामा राहिले. एका दिवशी सुदाम्याने सांगितलं, देवा निघू मी? निघा म्हणे सुदामा. रुक्मिणीनं बाजूला घेऊन देवाला विचारलं, देवा एवढा जवळचा मित्र म्हणता, पण निघतो म्हणल्याबरोबर त्याला थांब म्हणणं, आग्रह करणं देवा जमत नाही तुम्हाला? देवाने सांगितलं, सुदामा निघतो म्हणल्याबरोबर त्याला निघू दिलं पाहिजे. का? देवाने सांगितलं, त्याची बायको पतिव्रता आहे. हा तिथून आल्यापासून परत जाईपर्यंत ती जेवणार नाही, आणि पतिव्रतेला माझ्या आग्रहावरून सुदाम्याचं इथं राहणं झालं की तिला उपवास घडणार आहे, आणि तिचा त्रास मला सहन होत नाही. याच्याकरता याला जा म्हणून सांगतो. जन्मभर माझा सुदामा माझ्याजवळ राहिला तर मला नको नाही, पण त्या पतिव्रतेचे कष्ट मला बघवत नाहीत, म्हणून याला पाठवतो. रुक्मिणीने सांगितलं, देवा तुमचं मनोगत कोणाला कळत नाही हो. सुदामा निघायची तयारी करायला लागल्याबरोबर भगवंताने सांगितलं, रुक्मिणी काय ते सुदाम्याचं जुनं धोतर उपरणं तुमच्याजवळ मी सांभाळायला दिलं होतं, ते घेऊन या बरं. सुदाम्याला सांगितलं, सुदामा हे नाही, आमचं ते देऊन टाका आम्हाला. तुम्हाला जे नवीन रेशमी धोतर उपरणं दिले ते आम्हाला देऊन टाका. देवाने सुदाम्याला जुनं वस्त्र नेसायला सांगितलं. रुक्मिणी म्हणते, जाऊ द्या ना देवा, एक वस्त्र गेल्याने काय बिघडतं? देवाने सांगितलं, गप बसायचं, माझं मनोगत तुम्हाला कळत नाही. रुक्मिणीला एकांतात नेऊन देवाने सांगितलं, म्हणे रुक्मिणी 2 कारण आहेत म्हणे. तो जर मला दारिद्र्य सांगत नसेल तर त्याला तिकडं दिलेलं ऐश्वर्य घरी जाईपर्यंत कळू द्यायचं नाही, म्हणून रेशमी धोतर उपरणं सुद्धा त्याच्याबरोबर देत नाही. दुसरी गोष्ट म्हणे, त्याची दुर्बलता बघ ना, इतकी चांगली वस्त्र या दुर्बलाच्या अंगावर घेऊन हा अरण्यातून प्रवास करत निघाला, आणि चोरा चिलटाने याला उपद्रव केला तर त्याचं फाटकं धोतर जाऊ दे त्याच्याबरोबर. फाटकं धोतर उपरणं नेसवलं, अंगावरचं रेशमी धोतर उपरणं दिलेलं भगवंताने काढून घेतलं, सुदाम्यानं देऊन टाकलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला, आलिंगन दिलं एकमेकाला, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदाम्याला आपल्या दरवाजापर्यंत पोहोचवायला आले. लोक म्हणतात वेश्येपर्यंत आले, वेश्येपर्यंत जात नाहीत, शिवेपर्यंत जात नाहीत, दरवाजापर्यंत आले. कारण सताम साप्तपदम मैत्रम नियम असा आहे, आपल्याकडे आलेला पाहुणा पुन्हा पुन्हा आपल्या घरी यावा असं जर वाटत असेल तर त्याला फार दूर पोहोचवायला जाऊ नये, आणि जो पुन्हा कधीच येऊ नये वाटतं त्याला त्याच्या घरी जाऊन सोडून आलं तरी चालतं. दूरवर पोहोचवायचा तर विचार बाजूला ठेवा, त्याच्या घरी जाऊन सोडून या त्याला. पण जो पुन्हा यावा वाटतो, काही वेळेला असं होतं बघा, आम्ही काही गावाला गेलो की मग लोक आम्हाला परत सोडवायला जे येतात ते दुसऱ्या गावाच्या वेशीपर्यंत येतात. अर्थ काय, पुन्हा ही किरकिर नकोच. तसं नाही, पण त्याच्यामध्ये लोकांच्या अंतःकरणातली भावना वेगळी असते, माहिती नसतं शास्त्र त्याच्यातलं काय आहे ते. सुदाम्याला परमात्मा दारात थांबून या म्हणाल. सुदाम्याने निरोप घेतला. देवाच्या कडे बघत 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 सुदामा चालत राहिले. पाठमोरी आकृती सुदाम्याची दिसेपर्यंत परमात्मा दारात उभे राहिले, आणि सुदामा गेल्याच्या नंतर भगवान घरात येऊन विषण्ण मनानं बसले. रस्त्यानं जाताना सुदामा विचार करायला लागला, काय आनंद झाला, देवाचं दर्शन कसं झालं, माझ्यावर देवाची केवढी कृपा. घरचं दारिद्र्य सांगायच्या निमित्तानं मी गेलो होतो, पण दारिद्र्य बोलायची भावना मला झाली नाही, देवाची केवढी कृपा, देवाने मला काही दिलं नाही, केवढी कृपा. असं म्हणत सुदामा आपल्या नगराला आला, आणि पाहिलं तर काय, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. सोन्याचं नगर भगवंताने सुदाम्याला समर्पण केलेलं. सुदामा ते आपल्या नगरामध्ये राहायला लागले. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे आणि बलरामाचे एका पर्व काळाच्या निमित्तानं प्रभास क्षेत्रामध्ये गोपाळ गोपिकांची गाडबेड झाल्याचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पट्टराणी आणि द्रौपदीची गाडबेड झाल्याच्या नंतर द्रौपदीनं सर्व राण्यांना विचारलं, तुमचं आणि कृष्णाचं लग्न कसं झालं. ते त्यांच्या लग्नाला जे पण होते ते पण श्रीकृष्णाने कसे जिंकले वगैरे सगळ्या कथा त्या राण्यांनी सांगितल्या. मग पुढं वसुदेवाने एक यज्ञ केला. त्या यज्ञाच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रसन्न होऊन वसुदेवाला ब्रह्मज्ञान दिलं. देवकीला विचारलं, म्हणे तुला काही पाहिजे का. तिनं आपल्या मेलेल्या मुलाचं दर्शन मागितलं. तिला मेलेल्या मुलाचं दर्शन भगवंताने घडवलं. असं वसुदेवाला ब्रह्मज्ञान, देवकीला मेलेल्या मुलाचं दर्शन, हे सगळं देवाच्या कृपेनं प्राप्त व्हायला लागलेलं पाहिल्याबरोबर राजा परीक्षितीच्या मनामध्ये आलं, माझ्या आजोबा अर्जुन
त्यांना सुभद्रेची जी प्राप्ती झाली ती सुद्धा भगवंताच्या कृपेनं झाली. आणि मग शुकाचार्यांना विचारलं सुभद्रेचं आणि अर्जुनाचं लग्न कसं झालं. त्या लग्नाची दिव्य कथा शुकाचार्याने सांगितली. आणि मग एका अध्यायातून वेदस्तुतीचं प्रकरण आहे. वेदस्तुती म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्म त्याच्या वर्णनामध्ये सगळे वेद प्रवृत्त होतात. सर्वे वेदा यत्पदम आमनंती असं वेदाने सुद्धा वेदस्तुतीच्या संबंधानं म्हणलेलं आहे. परमात्म्याचं वर्णन सगळे वेद करतात. आता वेद आणि परमात्म्याचं स्तवन करतो म्हणजे शब्दांनी परमात्मा गाता येतो का वगैरे वगैरे जी शंका आहे त्याचं उत्तर देताना श्रीधराचार्यांनी सांगितलंय की परमात्म्याचं वर्णन करणं शक्तिवृत्तीनं शब्दाला जरी शक्य नसलं तरी लक्षणावृत्तीनं वर्णन करता येतं. आणि असं लक्षणावृत्तीने सर्व वेद भगवंताच्या स्तवनामध्ये प्रवृत्त आहेत असं वेदस्तुतीचं तात्पर्य. वेगळ्या वेगळ्या थोड्याशा भगवंताच्या लीला सांगून भगवंताचा लीला विहार सांगून दशमस्कंद पूर्ण होतो. 11व्या स्कंदात असलेली देवाची ज्ञानलीला थोडक्यात श्रवण करायचे. एकदा प्रेमाने भजन करा. राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड राजरण छोड राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. 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 राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड द्वारकानो नाथ मारो राजरण छोड. राजरण छोड द्वारकानो नाथ